नागपुर में आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की समीक्षा बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार ने कार्यकर्ताओं को सख्त नसीहत दी है। पवार ने साफ कहा, जनता को काम को प्राथमिकता दो, व्यक्तिगत कामों के लिए अधिकारियों के पास न जाए। अगर अधिकारी जनहित में काम में भी टालमोल करते हैं तो सीधे मुझे बताएं। उन्होंने गलत काम करने वाले को सभी को चेतावनी दी है। नागपुर में हुई पूर्व विदर्भ जिलों की समीक्षा बैठक में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख और उप मुख्यमंत्री अजित पवार ने कार्यकर्ताओं को स्पष्ट संदेश दिया, जनता के काम में लापरवाही बर्दाश्त नहीं होगी। पवार ने कहा कि कार्यकर्ता अधिकारियों के पास सिर्फ जनहित के मुद्दों को लेकर जाए। उन्होंने ये भी चेतावनी दी कि किसी भी तरह से गलत काम को बर्दाश्त नहीं किया जाएगा। दरअसल बैठक में नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने शिकायत की कि पार्टी के मंत्री नागपुर और विदर्भ के पदाधिकारियों को महत्व नहीं देते हैं, जिसके चलते पुलिस आंदोलन की अनुमति नहीं देती और मनपा आयुक्त तक समय नहीं देते हैं। दादा तुम्हाला सांगतो, 2017 नंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या आणि या निवडणुका नाही झाल्या त्याच्यामुळे ते प्रशासक बसलेले आहे। आज अशी नागपूरची परिस्थिती आहे की नागपूरमध्ये प्रशासक राज चालू आहे। एकही जनतेचे काम या नागपूर शहरात होत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याचं किंवा कोणत्या कार्यकर्त्याचं इथे काम होत। दादा आज आम्ही युतीमध्ये आहे, आम्ही गडकरी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणले। देवेंद्रजीच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांना सुद्धा मदत केली, पण वेळ प्रसंगी दादा आपल्या पक्षाला कोणीच मदत करत नाही। दादा आम्हाला मागच्या डीपीडीसी मध्ये फंड सुद्धा मिळाला नाही। आमच्या पक्षात आज इतके मोठे मोठे आणि कर्तृत्ववान आज पदाधिकारी आहे। आज आम्हाला म्हणतात की तुम्ही काय करता? दादा आम्ही मेहनत करतो, आम्ही गल्ली गल्ली मध्ये जातो, पण आम्हाला कोणीच एक्सेप्ट करायला तयार नहीं। इस पर अजित पवार ने भरोसा दिलाया कि उचित मांगों को लेकर होने वाले आंदोलन में बाधा डालने वाले अधिकारियों की जानकारी उन्हें दी जाए। पवार ने कार्यकर्ताओं को ये भी कहा है कि जनता का विश्वास जीतना जरूरी है। अगर कोई गरीब, महिला या जरूरतमंद कार्यकर्ताओं के पास आए तो उसे खाली हाथ न लुटाए। कार्यकर्त्याचा पक्षाचा कणा असतो, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर तो कार्यकर्ता आमच्या नावाखाली काहीतरी वेगळेच धंदे करायला लागला की त्याची बदनामी व्हायची आणि आमची पण बदनामी व्हायची। तसं काही मात्र करू नका। कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा। मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे। कुठली माझी भगिनी, कुठली माझी बहीण, कुठली माझी युवती कामाच्या निमित्तानं आले तर तिलाही विश्वास वाटला पाहिजे की मी माझ्या भावाकडे काम घेऊन चाललेले आणि मला तिथं न्याय मिळणार आहे, तिथं कुठेही मला अडचण येणार नाही। जी आपली मराठी संस्कृती परंपरा आहे, जी महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला शिकवलेले आहे। त्या शिकवणीतनंच ह्या महिला वर्गाशी असेल, गरीब वर्गाशी असेल, समाजातला तो कुठल्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता त्याचं काम योग्य आहे का, त्याच्या कामाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य नक्कीच आहे ना, हे तपासून त्या कामामध्ये जितेंद्र तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मदत केली पाहिजे। आणि अशा प्रकारची तक्रार ही परत येता कामा नये। जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो, मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला। ते काय व्हॉट्सॲपवर मला कळवलं तरी मला वाचून कळेल आणि तरी देखील त्यांनी योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं। मी कुणाचाही अपमान करू इच्छित नाही, कुणालाही कुणाची मानहानी पण करू इच्छित नाही, कारण प्रशासनाला पण त्याचा रिस्पेक्ट दिला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे। पण प्रशासनाने पण आपण जनतेचे सेवक आहोत, आम्ही जसं जनतेचे लोकप्रतिनिधी आहे
तसा अधिकारी पण जनतेच्या करता सरकारने नेमलेले ते अधिकारी आहेत। त्याची जाणीव ठेवून त्याच्यामध्ये राजकारण न आणता, भेदभाव न करता त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। उन्होंने आश्वासन दिया कि अक्टूबर तक वे विदर्भ के हर जिले में समय देंगे। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।